नमस्कार मित्रांनो, TRTI पोलीस आणि सैन्य भरती प्रशिक्षण संदर्भात एक महत्त्वाची अपडेट जी आहे तर ते आलेले, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. सोबत तुमचे जे काही मित्र असतील ज्यांची TRTI मार्फत पोलीस आणि सैन्याला निवड झालेली असेल तर त्यांना या व्हिडिओची लिंक तुम्ही अवश्य शेअर केली पाहिजे. बघा, TRTI कडून पोलीस आणि सैन्य भरतीसाठी आपल्याकडनं प्रेफरन्स मागितलेले होते, तिथं तुम्ही प्रेफरन्स दिलेले आहेत. आता पुढची जी स्टेप्स होती तर ती म्हणजे कागदपत्र पडताळणी संदर्भातले. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठे होणार आहे, कोणती कागदपत्र लागणार आहे, कालावधी काय असणार आहे, याच्याविषयी मी तुम्हाला आता माहिती देतो. बघा, मी आता TRTI ची ऑफिशियल वेबसाईट ओपन केलेली आहे. तर याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर पोलीस आणि सैन्य भरती प्रशिक्षणाच्या ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे तर ते कुठे होणार आहे, प्रशिक्षण संस्थेच्या स्तरावरच होणार आहे. हे काही TRTI च्या ऑफिसला होणार नाही. आता हे कुठं होणार आहे मित्रांनो, जिथं तुम्ही प्रथम प्राधान्य ज्याला दिलं असेल. प्रथम प्राधान्य म्हणजे काय की तुम्ही संस्था निवडताना पहिल्या नंबरला जी संस्था निवडली असेल त्या संस्थेला जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे तर ते करावं लागणार आहे, हे लक्षात घ्या. आता इथं जे आहे तर तो कालावधी दिलेला आहे, तर तो 6 जून पासून सुरू होणार आहे. 6 जून ते 12 जून एवढ्या वेळेत सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत तुम्हाला जे आहे तर ते करावं लागणार आहे. आता इथं प्रथम प्राधान्य दिलेल्या प्रशिक्षण संस्थेमध्ये TRTI संस्थेद्वारे प्राधिकृत केलेले अधिकारी कर्मचारी यांच्या सहनियंत्रणासोबत करण्यात येणारे, म्हणजे TRTI चे अधिकारी तसेच संस्थेचे जे काही अधिकारी असतील कर्मचारी असतील तर त्यांच्या मार्फत तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यात येणार आहे. सोबत जे तुमची शारीरिक पात्रता बसते का नाही तर या गोष्टींची चौकशी आणि या गोष्टी सगळ्या काही तुमच्या चेक केल्या जाणार आहेत. आता जे उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला अनुपस्थित राहतील अशा उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल आणि वेटिंग लिस्ट वाल्यांना तिथं चान्स जो आहे तर तो देण्यात येईल. म्हणून प्रत्येकाने 6 जून ते 12 जून या कालावधीत उपस्थित राहणं इथं गरजेचे आहे. कागदपत्र तपासणीकरिता उमेदवारांनी सदर सूचना पत्रकामध्ये जोडलेले परिशिष्ट A मध्ये नमूद केलेल्या सर्व कागदपत्रांची मूळ प्रत म्हणजे ओरिजिनल आणि प्रत्येक ओरिजिनलचे झेरॉक्स आणि याचा संच आणि स्वयं घोषणापत्र हे जे आहे तर ते असणं आवश्यक आहे. सोबतच तुमचं जे एक्नॉलेजमेंट स्लिप आहे प्रिफरन्सची व ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्लिप आहे तर ही तुम्हाला सोबत आणायची, कारण की तुम्ही कोणत्या संस्थेला प्रेफरन्स दिलेले हे त्याच्यावर राहणार आहे, म्हणून तुम्हाला त्या संस्थेत जावं लागणार आहे. आता आपण पुढचं पेज बघूया. तर याच्यामध्ये जे आहे तर ते कागदपत्र कमी अपूर्ण राहिले तर तुमची निवड वगैरे रद्द होऊ शकते. पुढचं कोणते कागदपत्र लागणार आहे, इथं संपूर्ण यादी दिलेली आहे. काय सांगितलेले, 2 पासपोर्ट साईज आकाराचे फोटो, 10वी गुणपत्रिका, 12वी गुणपत्रिका, जात प्रमाणपत्र, व्हॅलिडिटी, डोमेसाईल, आधार कार्ड, आधार सीडिंग असलेलं बँक पासबुक पाहिजे ज्याला आधार लिंक असेल ते, अनाथ असेल तर अनाथ, वयाच्या पुराव्यासाठी जन्म दाखला, उत्पन्नाचा दाखला 8 लाख पेक्षा कमी असलेल्याचा. आता हा उत्पन्नाचा दाखला आर्थिक वर्ष 22-23, 23-24 आणि 24-25 यांचा 3 वर्षाचा एकत्रित किंवा 24-25 आणि 25-26चा 1-1 वर्षाचा असेल तरी चालणार आहे. आणि स्वयं घोषणापत्र हे जे आहे तर ते तुमचं पाहिजे. उमेदवारांनी परिशिष्ट A मध्ये नमूद केलेले सर्व कागदपत्रांची मूळ प्रत ही झेरॉक्स प्रतींचा एक संच घेऊन ऑनलाईन पोर्टलद्वारे प्रथम क्रम दिलेल्या संबंधित प्रशिक्षण संस्थेमध्ये जाणं गरजेचे राहणार आहे. तुम्हाला 6 जून ते 12 जून मध्ये तिथं जे आहे तर ते जायचं आहे. ओके, आता पुढचं त्यांनी हे जे आहे स्वयं घोषणापत्र इथं दिलेले आहे, याची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपला जे आहे तर ती मिळून जाईल. आता बघा, इथं तुम्हाला सगळ्या काही गोष्टी त्यांनी इथं दिलेल्या आहेत तर हे तुम्हाला वाचायचं आहे. इथं सही करायची आहे, इथं तुमचा फोटो वगैरे हा तुमचा फॉर्म जे आहे तर ते असणार आहे. असं पण तुम्ही प्रशिक्षण संस्थेत गेले तर त्या काही गोष्टी देणार आहेत. आणि लक्षात घ्या, प्रत्येकाने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या. तुमची निवड झालेली आहे, तुम्हाला संस्था मिळालेली आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या 6 ते 12 जून मध्ये. जर नाही झालं तर तुमची निवड रद्द करण्यात येईल. नंतर बरेच उमेदवार आमच्याकडे येतात की TRTI कडे जातात की सर माझं असं झालं, मला हा प्रॉब्लेम होता तो होता, नंतर ते कन्सिडर करत नाही. 6 ते 12 जून मध्येच तुमचे सर्व काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहेत तर ते तुम्ही करून घ्या. मित्रांनो, काही तुमचे डाऊट असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.